मित्रांनो, निवडणुकीच्या आधी भाजपने 400 पारचा नारा दिलता. जसं जसं निवडणुकीचे टप्पे पुढे जात गेले तसा तसा तो नारा नाहीसा होत गेला. आता तो नारा कुणी घेत सुद्धा नाहीये. पण 5व्या टप्प्यानंतर अमित शहानी एक इंटरव्ह्यू दिला. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी म्हणाले की 5 टप्पे आता झालेले आहेत, आम्ही 5 टप्प्यांमध्ये 300चा आकडा गाठलेला आहे, असा आम्हाला विश्वास आहे आणि तो झालेला आहे. पुढच्या 2 टप्प्यामध्ये आम्ही मित्रपक्षांना मिळून 400 पारचा आकडा नक्कीच गाठू. मला हे कळत नाही, अचानकपणे 1, 2, 3, 4, 5 टप्पे झाले. 5 टप्प्यामध्ये त्यांनी याचा उल्लेख कुठेच केला नाही की आम्ही इतक्या जागा जिंकलेले आहेत किंवा एवढ्या जागा येतील याची खात्री आम्हाला आहे. कारण पूर्ण ग्राउंड लेवलवर वेगळं वातावरण सुरू आहे. वेगवेगळे माध्यमं सुद्धा तेच बोलताना दिसत आहेत. निवडणूक तज्ज्ञ सुद्धा याच चर्चा करतायत की वारं फिरलेलं आहे, त्यांना बहुमत मिळणार नाही. तरी सुद्धा अमित शहा काय करतायत? काहीतरी घोळ करायचा विचार त्यांचा सुरू आहे का? हा प्रश्न उपस्थित राहतोय. आता तुम्हाला काय वाटतं?